नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिन आणि इसवी सन 2024ला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. ही एक अत्यंत स्वाभिमानाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडली. मराठीचा गौरव दिन आज संपूर्ण महाराष्ट्र साजरा करतोय. महाराष्ट्राच्या विधान भवनात झालेला कार्यक्रम आपण आज टी व्हीवर पाहिला. तर याच मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून साहित्यिक या नात्यानं मी माझ्या माय मराठीवर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. मी मोठा साहित्यिक मुळीच नाही. मला जसं जमल त्याप्रमाणे मी लिखाण करत असतो. मी कुठल्या साहित्य परिषदेचा पदाधिकारीही नाही. मी कुठल्या साहित्य संमेलनालाही जात नाही. परंतु माय मराठीची सेवा मात्र मला जशी जमेल तशी करतो. आणि म्हणून मी काल ही कविता लिहिली, ज्या कवितेला दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रसिद्धीही दिलेली आहे. ती माय मराठीची कविता, ती माय मराठीच्या गौरवाची कविता मी आज तुम्हाला ऐकविणार आहे. विनंती आहे की ही कविता सर्वांनी ऐकावी. कवी कुसुमाग्रजांचा आज जयंतीचा दिन, माय मराठीचे गाणे गाऊ तल्लीन होऊन. कवी कुसुमाग्रजांचा आज जयंतीचा दिन, माय मराठीचे गाणे गाऊ तल्लीन होऊन. माझ्या माय बोलीवर किती झाले आक्रमण, तरी जपून ठेविले तिने चिरंजीवपण. माझ्या माय मराठीत किती झाले आक्रमण, तरी जपून ठेविले तिने चिरंजीवपण. मोरोपंथा समवेत आर्या होऊन नटली, कवी मुकुंद राजानी ओवीमध्ये साठविली. आज कुसुमाग्रजांचा जयंतीचा आहे दिन, माय मराठीचे गाणे गाऊ तल्लीन होऊन. संत ज्ञानोबा तुकोबा नामा चोखा नरहरी, सर्व संताच्या वाणीने माझी तोषली वैखरी. श्लोक अभंग गझल कुठे पोवाडा शाहिरी, श्लोक अभंग गझल कुठे पोवाडा शाहिरी. टाळ मृदंगाचा घोष नित्य भीवरेच्या तीरी. आज कुसुमाग्रजांचा जयंतीचा आहे दिन, माय मराठीचे गाणे गाऊ तल्लीन होऊन. खानदेश वऱ्हाडात कुणी मराठवाड्यात, भाषा मराठी रांगडी कुठे वस्तीत पाड्यात. खानदेश वऱ्हाडात कुणी मराठवाड्यात, भाषा मराठी रांगडी कुठे वस्तीत पाड्यात. प्रांत वेगळाले जरी तिची अमृताची गोडी. आजच मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं की मी विदर्भातून आलो आणि मुंबईला बोलताना मला कचरल्यासारखं वाटत होतं. मला भीती वाटायची की माझे वऱ्हाडी शब्द पचतील का नाही. परंतु ते हे सांगून गेले की प्रांत जरी वेगळे वेगळे असले तरी माय मराठीची गोडी मात्र अवीट आहे. प्रत्येक भागातली भाषा ही ऐकायला खूप गोड वाटते. मग ती खानदेशी असो, वऱ्हाडी असो, 12 कोसावर भाषा बदलते आणि ती भाषा प्रत्येकाला म्हणजे दुसऱ्या प्रांतातल्याला ती ऐकावी वाटते. आणि म्हणून प्रांत वेगळाले जरी तिची अमृताची गोडी, हीच जीवनात जणू बहुत सुकृताची जोडी. जाऊ विश्वात कुठेही बोलू मराठीच वाचे, जाऊ विश्वात कुठेही बोलू मराठीच वाचे. महाराष्ट्रात जन्मलो आम्ही दैवाचे दैवाचे, महाराष्ट्रात जन्मलो आम्ही दैवाचे दैवाचे. वर्ष अनेक लोटली एक मागणी करून, द्यावा अभिजात दर्जा मराठीला निवडून.
वर्षे अनेक लोटली एक मागणी करून, द्यावा अभिजात दर्जा मराठीला निवडून. वर्ष उजाडले जेव्हा 2024, केंद्र शासनाच्या दारी यश आले मागणीस. कवी कुसुमाग्रजांचा आज जयंतीचा दिन, माय मराठीचे गाणे गाऊ तल्लीन होऊन. आणि या शेवटच्या ओळी, साऱ्या विश्वात वाजला माय मराठीचा डंका, मिळे अभिजात स्थान नाही कसलीच शंका. साऱ्या विश्वात गाजला माय मराठीचा डंका, मिळे अभिजात दर्जा नाही कसलीच शंका. तह हयात साजरा करू मातृभाषा दिन, तह हयात साजरा करू मातृभाषा दिन. अंती मराठी बोलत होऊ अनंती विलीन, अंती मराठी बोलत होऊ अनंती विलीन. कवी कुसुमाग्रजाचा आज जयंतीचा दिन, माय मराठीचे गाणे गाऊ तल्लीन होऊन, माय मराठीचे गाणे गाऊ तल्लीन होऊन. धन्यवाद. आजची ही मराठी राजभाषा गौरव दिनाची कविता जी मी कालच लिहिली ती आपल्याला नक्कीच आवडली असेल असा मला विश्वास वाटतो. जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणासमोर येईल. तोपर्यंत पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद.